सकाळी सकाळी सगळ्यांना गरमागरम इडलीचा नाश्ता दिला. आता थंडीमध्ये इडली बनवायची म्हटल्यावर बॅटर कसं बनवायचं, एवढं सॉफ्ट आणि मऊ इडल्या कशा बनतात याची जर लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता सकाळी सकाळी एवढी गडबड आपल्या मागे लागलेली असते आणि त्याच्यात असं काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं तर काम दुप्पटच होत असतं. आता इडली बनवली, नाश्त्याचं झालं म्हणजे काही झालं असं नाही, पोळी भाजी तर बनवावीच लागेल. तर बघा इतक्या सॉफ्ट अशा या इडल्या झालेल्या आणि मागे आमचा चोर छोटी छोटी हाताने त्याच्या इडल्या घेतच होता. तर इडली खूप छान झालेली, सॉफ्ट झालेली, सगळ्यांना खूपच जास्त आवडली. आता आमच्याकडे एकच पदार्थ सगळ्यांना आवडतो असं नाही, प्रत्येकाला वेगवेगळा. काही जणांना डोसा आवडतो, काही जणांना इडली आवडते. मग त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे सगळ्यांना वेगवेगळं बनवून दिलं. आता या डोशाच्या तव्याचा काय प्रॉब्लेम झाला काहीच माहीत नाही, पण त्याच्यावर काही डोसा व्यवस्थित झालाच नाही. 1-2 डोसे केले पण प्रत्येक डोसा त्याच्यावरती मोडतच होता. मग सासूबाईंना सासऱ्यांना नाश्ता वगैरे दिला आणि म्हटलं आता स्वतःसाठी बनवावं. आता त्या तव्यावर तर काही डोसा बनत नव्हता. मी म्हटलं चला आपल्या रोजच्या पोळ्यांच्या तव्यावरती बनवून बघूयात. तर त्याच्यावरती ठीकठाक झालेला. तर मग मी स्वतःसाठी नाश्ता करून घेतला आणि ड्युटीला जाण्याच्या पूर्वी पृथ्वी म्हणत होता की मम्मा मी अभ्यास करतो, तू माझा फोटो काढ. आता आज अजिबात बरं वाटत नाही आहे, त्याच्यामुळं दुपारच्या ड्युटीला जायच्या आधी टॅब्लेट वगैरे घेतल्या जेणेकरून थोडासा आराम वाटेल. आणि याच्यानंतर काहीही शूट करता आलं नाही. तर चला, असा होता दिवस. कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.